वाढवणे वर्सेस जोपासणे. जसं मी तुम्हाला बोलले की आपण आज पाहणार आहोत की या दोन शब्दांमधला फरक नेमका काय आणि हा फरक महत्वाचा का आहे. सो नेमकं वाढवणे म्हणजे काय. कल्पना करा, हे एक छान माझ्याकडे सुंदरसं असं रोपटं आहे. ओके, या रोपाला मी रोज फक्त पाणी देते, खत देते, पण त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो का याकडे माझं दुर्लक्ष होतंय. तर ते रोप तर माझं वाढेल, पण कधीच त्याची पूर्ण वाढ होणार नाही. जसं आपण म्हणतो की सर्वांगीण विकास. सो त्याची पाने पिवळी पडतील, फुलं येणार नाहीत, फळं लागणार नाहीत. असेच काहीसे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत कळत न कळत वागत असतो. सो वाढवणे म्हणजे मुलांना अन्न, कपडे, शिक्षण, त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे, या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे, त्यांना सुरक्षित ठेवणे हे आपण करत असतो. पण इतकेच पुरेसे खरं आहे का. जोपासणे म्हणजे काय. सो जोपासणं म्हणजे त्या रोपाला फक्त पाणी नाही तर योग्य माती, सूर्यप्रकाश, हवा, प्रेम, काळजी देणे, या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्या प्रत्येक पानाकडे लक्ष देणे. प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक रोपट्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टींची गरज असते. त्या गोष्टी समजून घेणे, त्या पद्धतीने त्या रोपट्याला सूर्यप्रकाश देणे, पाणीचं प्रमाण कमी जास्त वाढवणे, त्याच्या वाढीच्या गतीला समजून घेणे, याला म्हणतात जोपासणे. सो जोपासणे म्हणजे काय. मुलांच्या बाबतीत सो मुलांच्या भावनांना महत्त्व देणे, त्यांचे मत ऐकणे आणि त्यांचा आदर करणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे, त्यांचे स्वतःचे निर्णय त्यांना घेण्यास मदत करणे, त्यांच्या अपयशातून शिकण्याची त्यांना संधी देणे, त्यांना बिनशर्त प्रेम आणि त्यांचा स्वीकार करणे, त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासाकडे लक्ष देणे. उदाहरणार्थ काय. सो वाढवणे म्हणजे वाढवण्याचं एक उदाहरण देते आणि आपण नंतर पाहूया की जोपासणे नेमकं त्याच्यात फरक काय आहे. सो वाढवणे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलाला 90% आणायला हवेत असा तुमचा हट्ट असतो. बऱ्याच पालकांचा असतो की नाही, तुला 90% तरी यायलाच हवे, नाहीतर तू अपयशी आहेस, मी तुला सगळं दिलं आहे, आता फक्त अभ्यास कर, तुला करावंच लागेल, आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय, तुला आणावंच लागतील. हे झालं वाढवणे. आणि जे पालक त्यांच्या मुलांना जोपासतात त्यांच्या भाषेत, त्यांच्या वागण्यात काय फरक असतो. फॉर एक्झाम्पल तू खूप मेहनत केलीस, एखाद्या मुलाला नाही मार्क्स मिळाले तर ते म्हणतील की तू खूप मेहनत केलीस, तुझ्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे, काही अडचण आली अभ्यासात तर आपण पाहूया, तुला मी कुठे मदत करू शकतो, तुला अजून काही क्लासेस हवेत की मी तुझ्यासोबत बसून तुला काही मदत करू शकतो, आपण मिळून बघूया कुठे आपण चुकतोय किंवा तुला कोणत्या टॉपिकमध्ये किंवा कोणत्या सब्जेक्ट्समध्ये तुला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. जे पालक त्यांच्या मुलांना जोपासतात त्यांचा अप्रोच असा असेल त्यांच्या मुलांच्या प्रती, जर सपोज त्यांना कमी मार्क्स मिळाले तर. सो हे झालं वाढवणे आणि जोपासणे, नेमका यात फरक काय आहे आणि आपण कसं वागतो आपल्या मुलांसोबत. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पालकांच्या 3 चुका ज्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात.